खरोखरच अमित पाटलांना शब्द दिला होता ते आज साकार. दादा नमस्कार. नमस्ते. आज पुसेगावचा हिंद केसरी महाराज आशीर्वाद बोलाल काय सांगशील? आज दोन बैल झाले आपली नियोजनातली. एक आपला नवीन खरेदी केलेला बैल जो पण आज फायनलला राहिला आणि फायनलचा गुलाल हिंद केसरीला भेटला ह्याच्यातच आनंद आहे आज आपल्याला. आणि जेव्हा बैलांना शब्द दिलेला अख्ख्या महाराष्ट्राला आधी 8 दिवस सांगितलेलं तो हिंद केसरी करून दाखवला. दादा घरची गाडी पावला डिसिजन कसं काय घेतला एवढ्या मैदानात? नवीन कोणाला कोण पहिरा देणार नव्हतं त्यामुळे नवीन आत्ता घेतलेला ना अचानक गावातल्या गावात पहिरा झाला आणि आम्ही नियोजन करून 100% बोलायला जात राहिलेलो आहे. सकाळी आला वाटलं सकाळी मैदानात आला तेव्हा काय वाटलं होतं का एवढा जोश याला जल्लोष? सकाळी बारी वाटत नव्हतं की एका बैलाची गॅरंटी होती पण दुसऱ्या नवीन कोंडाची काय असं वाटत नव्हतं. पण सेवागिरी महाराजांचा एक आशीर्वाद असेल आपल्याला त्यामुळे आपण आज गुलालात पात्र झालो आणि भरपूर फॅन फॉलोअर्सांचा आपल्याला म्हणजे सपोर्ट आहे त्यामुळे आपण आज विजय झालाय. मित्रांनो बघता त्यांचे डोळे आज भरून आलेत का तर महाराजांचा आशीर्वाद किती मोठा दादांच्या किती मोठा दादा संघर्ष केला दादा. महाराजांच्या गुलालासाठी भरपूर माणसं किती पिढ्या करतात संघर्ष तेव्हा कधीतरी गुलाल गावतोय आणि आजपर्यंत पहिल्यापासूनच आमच्या कुटुंबावर घरावर म्हणजे गाव दरवर्षी एकूण 1-2 वर्ष फेल जातं नाहीतर कंटिन्यूस गुलालात राहतेच गाडी पुशेगावात. दादा तुमचा लाडका जीवाचा एक खरोखर राहुल दादांचा मथुर पण होता फायनलला काय सांगशील? तुझा आनंद पण मोठा होता नवीन बैलाचा पण आनंद लय मोठा होता. दोन्ही बैलाला आज हिंद केसरी गुलाल भेटला पुन्हा एकदा. वाटत नाही की एका नियोजनात एका माणसाच्या 2 नियोजनात बैल गुलालात राहतात. दादा एवढ्या लोकांचा प्रेम बघतायचा आज काय सांगशील का तर मी तुमच्या आज बैलाची वारी पण करणार आहे काय सांगशील दादा? काही असं म्हणजे शब्दच नाहीत बोला यांच्यासाठी शब्दच नाही एवढं म्हणजे कमी वयात आपल्यासाठी आणि आमच्या बैलांसाठी एवढा म्हणजे मनापासून प्रेम दाखवतो त्यांच्या बोलणे त्यांच्यासाठी आपल्याकडे शब्दच नाहीत असे बोलणे जेवढं त्यांचा आभार मानल तेवढं कमीच आहे फॅन फॉलोअर. दादा खूप ट्रोल करण्यात आला ते ट्रोल तुम्ही झेपत आज पुन्हा एकदा हिंद केसरी गुलाल काय सांगता ट्रोल करण्याबद्दल? ट्रोल काय बघा चांगल्या गोष्टीला केलं वाईट गोष्टीला केलं तरी ठीक आहे चांगल्या गोष्टीला करू नका आणि चांगलं उघड मीडिया समोर आणा त्याच्यातच आनंद आहे. तुम्हाला ह्या गोष्टीचा कुठं ना कुठं भविष्यात फायदा होईल मला एवढंच कळतं. हे सगळं श्रेय कुणाला जातंय ह्याचा गुलालाचा? गुलालाचा म्हणजे तिथं आमचे 2 बैल आमचा पुशेगावातलाच बाजा टिटवी आणि मथुरचा आशीर्वाद आणि महाराजांचा आशीर्वाद त्यामुळे ह्या बैल आमच्या गाड्यात राहिल्या. आज पुशेगावचाच बाजा म्हणून आमचा बैल आहे तो पण पायाने लागलेला आहे आणि टिटवी पण दोन्ही बैल आमची फ्रॅक्चर आहे. मित्रांनो बघू शकता दादाने खूप मोठा आणि किती दिवस झाला प्लॅन चालू होता की काय पण करू गुलाल घ्यायचं आपल्याला. दोन्ही बैलांच्या डोक्यात होतं वर्ष झालं की बाजावर आणि टिटवीवर राहायचं या वर्षी पण त्या बैलांना नशिबानं देवाचा एक संघर्ष काय तर दुःखद काय आला आणि बैल थांबले ही नवीन बैल उपटून आमच्या गुलालात नेली त्यांची म्हणजे त्यांचा आशीर्वाद बैलांचा भेटला आणि महाराजांचा त्यामुळे आज गुलालात पात्र झालो. मित्रांनो बघू शकता म्हणजे आज खरोखर 1100 गाडी होती दादा जेव्हा गटाला पाला का तर फाटी कशी होती कसा निर्णय का डोक्स झाला सेमीला? गटाला म्हणजे गटाला आम्ही कडेला होतोय 2 नंबर पाटीला कडनं गाडी आली नव्हती कडनं गटच कडनं कसा निघाला आणि फायनलला राहिली याच्यातच मोठं समाधान आहे कारण गट निघणं कडनं म्हणजे पुशेगावचं खाऊन आहे. दादा अजून वाटतंय का आपण हिंद केसरीचा गुलाल घेतलाय? मथुरचा वाटतोय पण अजून नवीन महिन्यानं घेतलाय का नाही अजून मी स्वप्नात असल्याबद्दल वाटतंय. मित्रांनो बघू शकता दादाने खूप मोठा प्रयत्न केला आणि खूप मोठा संघर्ष केला आणि खरोखर महाराजांचा आशीर्वादानं 40 गावचा जो बैल आणलाय त्या आवर्जून शेठची मुलाखत आपण घेऊ थोड्या वेळानं. त्यांच्यासारखी माणसं असं भेटणं थोडीच कमी आहेत कारण अशा माणसाचा शब्द आणि त्याने आम्हाला एवढं मूल्यवान त्यांचा बैल आम्हाला दिला आमच्या नावा पाळवाय आणि हे कराय त्यांचा आभार आम्ही किती मानल ते थोडंच आहे. मित्रांनो बघू शकता दादा आज अखंड प्रेम अखंड. आणि दुसरी गोष्ट आमच्या भागाचे किस्मत पहिलवान बघा हे म्हणजे गाडी बसू कुणाची काय असं म्हणजे हे बैलाचा नाद आणि प्रत्येक बैल मालकाला एक सन्मान चिन्ह विठ्ठल माझी मूर्ती देतात जे असं मोठं काम करतात असं म्हणजे ह्याच्यासारखं पुण्य काहीच नाही. मित्रांनो बघू शकता आज खरोखरच आज दादांचं एवढं प्रेम मित्रांनो बघू शकता हे प्रेम अजून काय पाहिजे. खरोखर खूप मोठा संघर्ष केला दादांनी खूप मोठं मैदान चांगले खेळ बघू शकता दादांनी आज त्यांना विठ्ठलाची मूर्ती दिलेली आहे. दादा काय सांगशील आजचा विजेत्याबद्दल? आणि हा माझा बादशाह आहे आणि सदैव त्याचा निर्मळ मन आहे. निर्मळ मन असल्यामुळं आज सेवागिरीने आशीर्वाद दिलाय त्याला आणि हा आशीर्वाद कायमच राहणार. मित्रांनो हे प्रेम बघून दादा आज खांद्यावर घेतले हे श्रेय किती आनंद होत आहे.
आनंद म्हणजे सांगतोय काय फॅन्स फॉलोअर तर कधी असं म्हणजे स्वप्नातही कधी आभार असं मानू शकत नाही. एवढा म्हणजे आनंद आहे एवढ्या माणसाने माझ्यावर प्रेम आणि माझ्या बैलावर मथुरवर टिटू बाजाव आणि ह्या नवीन बैलावर सरकारवर आणि कारगिलवर लावलं किंवा आनंद सगळ्यात मोठा आहे मला. मित्रांनो, खरोखरच आज खरोखर हे प्रेम बघून दादा बरोबर इथनं पुढे तुम्हाला पूर्ण आता इथनं पुढे सर्व वर्ष तुम्हाला शुभेच्छा देतो. इथून पुढे कायम तुमच्याकडे गाडी गुलाल राहावे. शुभेच्छा दादा. धन्यवाद. धन्यवाद.